सर्व जय भीम। मी मनोज अडकमोल, वंचित बहुजन आघाडी युवा महानगर अध्यक्ष। आज जळगाव महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना आताच आम्ही एक निवेदन देऊन आलेला आहे। विषय असा आहे की श्यामनगरच्या बाजूला पिंपराळा शिवारमध्ये गुरुकृपा कॉलनीमध्ये गट नंबर 162/2 प्लॉट क्रमांक 11 त्यामध्ये एकनाथ श्रावण शेकोकार हे जे बिल्डर महाशय आहे यांनी तिथं 6 मीटर रोड जो महानगरपालिका हद्दीचा आहे त्या रोडामध्ये अतिक्रमण केलं असून 3 मीटर ते मध्ये सरकलेले आहे। आम्ही वारंवार तिथल्या रहिवासी, मी स्वतः त्या ठिकाणचा रहिवासी आहे, आम्ही वारंवार त्यांना सांगितलं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। त्यांना असं वाटतं की नगरपालिका ही आपल्या घरची आहे आणि आपल्याला पैशाच्या माध्यमातून आम्ही काही विकत घेऊ शकतो, अशी त्यांची हे आहे। ते महाशय नूतन मराठा कॉलेजला प्राध्यापक असून त्यांना बिल्डरशिपचा 8 ते 9 वर्षांचा व्यवसाय चालू आहे त्यांचा। त्यांना आम्ही अतिक्रमण केल्यामुळे वारंवार आम्ही रहिवासी, मी स्वतः तिथं त्यांना भेटलो पण ते कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नाही। ते म्हणजे तुमच्याकडनं जे होईल ते करून घ्या, मी अतिक्रमण काढणार नाही। आणि महानगरपालिकेच्या रोडावर 3 मीटरपर्यंत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। जो रोड छोटा झालेला असल्यामुळे तिथं येणाऱ्या लोकांना तर भरपूर त्रास होत आहे। पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, नाही अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून कार्यवाही नाही झाल्यास आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये महानगरपालिकेसमोर बेमुदत आंदोलन करणार आहोत। जय भीम। जितेंद्र केदार, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष। तर मनोज भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे पिंपराळा शिवारातील गुरुकृपा नगर येथील गट क्रमांक 162/2 ह्या एरियामध्ये जो बिल्डर आहे एकनाथ श्रावण शेकोकर यांनी 6 मीटरचा रोड हा 3 मीटरचा करून तिथल्या रहिवाशांना खूप अडचणीत आणलेला आहे। अशा मुजोर बिल्डरवरती कारवाई करण्यात यावी असे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जर लवकरात लवकर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन करू।